नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या माझ्या चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा लेसन नंबर 4 आहे. या लेसन मध्ये आपण आय, ही, शी, यू, वी, दे ह्यांचा भविष्यकाळात कसं सेंटेन्स बनवायचे आहेत ह्यांच्यासोबत हे आपण शिकणार आहोत. तसं मी मला सांगितलंय की आपले जवळपास 50 लेसन्स होणार आहेत, तर तुम्ही एक 350 ते 400 पेजची नोटबुक बनवून ठेवायची आहे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट त्याच्यामध्ये नोट डाऊन करता येईल. आणि हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा, कारण का ह्या व्हिडिओच्या एंडिंगमध्ये मी आजपासून कन्व्हर्सेशन टाकणार आहे. सो प्रत्येक लेसन झाल्यानंतर छोटे कन्व्हर्सेशन टाकणार आहे की जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस होईल. सो आय विल आय म्हणजे मी आणि विल म्हणजे होईल. सो भविष्यात आपण काय करणार आहोत किंवा कोण होणार आहोत हे सांगण्यासाठी आय विलचा वापर होतो. ही विल ही मुलासाठी वापरला जातो किंवा पुरुषासाठी तो होईल. सो भविष्यामध्ये एखादा मुलगा किंवा पुरुष कोण होईल हे सांगण्यासाठी ही विलचा वापर करतात. शी विल बी ती असेल किंवा ती होईल. शी विल बीचा अर्थ होतो ती असेल किंवा ती होईल. भविष्यात एखादी मुलगी किंवा स्त्री कशी असेल, कुठे असेल किंवा कोणत्या व्यवसायात असेल हे सांगण्यासाठी शी विल बीचा वापर केला जातो. यू विल बी तू किंवा तुम्ही. भविष्यात एखादी व्यक्ती कशी असेल, कुठे असेल किंवा कोणत्या व्यवसायात असेल हे सांगण्यासाठी चा वापर केला जातो. चा अर्थ आहे तू किंवा तुम्ही. वी विल बी वीचा अर्थ आहे आम्ही. सो आणि विलचा अर्थ आहे हो किंवा असू. सो भविष्यात आपण कसे असू, कुठे असू, कोणत्या व्यवसायात असू हे सांगण्यासाठी वी विल बीचा वापर केला जातो. दे विल बी म्हणजे ते. दे म्हणजे ते. विल बी म्हणजे असतील. भविष्यात अनेक व्यक्तींसाठी वापरतात. अनेक व्यक्ती, प्राणी, वस्तू कशा असतील, कुठे असतील, कोणत्या व्यवसायात असेल हे सांगण्यासाठी दे विल बीचा वापर केला जातो. मी तुम्हाला सांगितलं की सेंटेन्स 3 प्रकारचे आहेत. आपण शक्यतो 3 प्रकारचे सेंटेन्स रेफर करणार आहोत. पहिला आहे पॉझिटिव्ह क्वेश्चन सेंटेन्स. सो पॉझिटिव्ह सेंटेन्स क्वेश्चन मध्ये कसं रूपांतर करायचंय? सो सोपा नियम आहे, आय विल बी अ टीचर. सो या सेंटेन्स क्वेश्चन मध्ये रूपांतर करताना आय जाणार आहे मागे आणि विल जाणार आहे पुढे. विल आय बी अ टीचर मी शिक्षक होईन का? ही विल बी अ टीचर तो शिक्षक होईल. ही जाणार आहे मागे क्वेश्चन करताना आणि विल येणार आहे पुढे. विल ही बी अ टीचर तो शिक्षक होईल का? शी विल बी अ टीचर ती शिक्षिका होईल. प्रश्न करताना शी मागे आणि विल पुढे. विल शी बी अ टीचर बी ची जागा जी आहे तिथेच राहणार आहे. यू विल बी अ फार्मर तुम्ही शेतकरी व्हाल. विल यू बी अ फार्मर तुम्ही शेतकरी व्हाल का? वी विल बी टीचर्स बघा हे अनेक वचन आहे म्हणून टीचर्स आम्ही भरपूर जण असतात म्हणून एस लावले अनेक वचन होतो. विल वी बी अ टीचर्स आम्ही शिक्षक असू का? दे विल बी टीचर्स ते शिक्षक असतील. विल दे बी अ टीचर्स ते शिक्षक असेल का? सो दे देखील अनेक आहे म्हणून एस. सो एक वचन अनेक वचनचा मी लेसन नंबर 3 मध्ये शिकवलेला आहे. सो तुम्ही तो नक्की मागे जाऊन पहा. निगेटिव्ह सेंटेन्स करताना बेस सेम पॉझिटिव्ह सेंटेन्स आणि मग निगेटिव्ह सेंटेन्स त्यावरून निगेटिव्ह सेंटेन्स तयार करायचे. आय विल बी अ टीचर आय विल नॉट बी अ टीचर नॉट टाकायचं विलच्या नंतर. ही विल बी अ टीचर निगेटिव्ह करताना ही विल नॉट बी अ टीचर नॉट टाकायचं. शी विल बी अ टीचर शी विल नॉट बी अ टीचर. यू विल बी अ फार्मर यू विल नॉट बी अ फार्मर. बघा अनेक वचन करतो आपण इथे एस लावतोय म्हणून ए आणि एन चा वापर नाही होणार आहे. वी विल बी अ टीचर्स वी विल नॉट बी अ टीचर्स वी विल नॉट बी टीचर्स. दे विल बी टीचर्स दे विल नॉट बी टीचर्स. सो आयचे सेंटेन्स मी सगळे दिलेत ह्या एका स्लाइड वरती. सो मी भरपूर सेंटेन्स तुम्हाला प्रॅक्टिसला दिले आहेत. हे लिहायचे आहेत तुम्हाला नोटबुक मध्ये आणि हे शक्यतो जास्तीत जास्त वेळा वाचण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला ते सेंटेन्स ची प्रॅक्टिस होऊन जाईल. आय विल बी अ टीचर मी शिक्षक किंवा शिक्षिका होईन. विल आय बी अ टीचर मी शिक्षक किंवा शिक्षिका होईन का?
आय विल बी अ डॉक्टर, मी डॉक्टर होईन. विल आय बी अ डॉक्टर, मी डॉक्टर होईन का? आय विल बी अन इंजिनियर, बघा ई लागलाय, वॉवेल आलाय म्हणून अन इंजिनियर. विल आय बी अन इंजिनियर, मी अभियंता होईन का? आता निगेटिव्ह सेंटेन्सेस आयचेच आहेत. आय विल बी अ टीचर, आय विल नॉट बी अ टीचर, मी शिक्षक होणार नाही. आय विल बी अ डॉक्टर, मी डॉक्टर होईन. आय विल नॉट बी अ डॉक्टर, मी डॉक्टर होणार नाही. आय विल बी अन इंजिनियर, मी अभियंता होईन. आय विल नॉट बी अन इंजिनियर, मी अभियंता होणार नाही. ही विल बी अ टीचर, तो शिक्षक होईल. विल ही बी अ टीचर, आता मी हे सारखे सारखे तेच ऑक्युपेशन दिलेत. नेक्स्ट वी पासून चेंज होतील, पण हे का दिलेत? कारण का जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. स्पेलिंग्स जेव्हा जेव्हा तुम्ही लिहाल तेव्हा एकदम लक्षात ठेवायची गरज नाही, ते लिहूनच ऑटोमॅटिकली तुमच्या लक्षात राहतील. ही विल बी अ डॉक्टर, विल ही बी अ डॉक्टर. नेक्स्ट आहे ही विल बी अ टीचर. निगेटिव्ह करताना ही विल नॉट बी अ टीचर, तो शिक्षक होणार नाही. ही विल बी अ डॉक्टर, तो डॉक्टर होईल. ही विल नॉट बी अ डॉक्टर, तो डॉक्टर होणार नाही. नेक्स्ट आहे शीचे, ती. शी विल बी अ टीचर, ती शिक्षिका होईल. विल शी बी अ टीचर, ती शिक्षिका होईल का? शी विल बी अ डॉक्टर, ती डॉक्टर होईल. विल शी बी अ डॉक्टर, ती डॉक्टर होईल का? नेक्स्ट आहे यूज, यू विल बी अ फार्मर, तुम्ही शेतकरी व्हाल. विल यू बी अ फार्मर, तुम्ही शेतकरी व्हाल का? बघा इथे फार्मर आलंय, मी इथूनच वर्ड्स चेंज केलेत ऑक्युपेशनचे. यू विल बी अन आर्टिस्ट, ए लागलेला आहे म्हणून अन आर्टिस्ट, तुम्ही कलाकार व्हाल. विल यू बी अन आर्टिस्ट, तुम्ही कलाकार व्हाल का? यू विल बी अ फार्मर, तुम्ही शेतकरी व्हाल. निगेटिव्ह करताना नॉट लागलाय. यू विल नॉट बी अ फार्मर, तुम्ही शेतकरी होणार नाही. यू विल बी अन आर्टिस्ट, तुम्ही कलाकार व्हाल. यू विल नॉट बी अन आर्टिस्ट, तुम्ही कलाकार होणार नाही. विल बी टीचर्स, आम्ही शिक्षक असू. विल वी बी टीचर्स, आम्ही शिक्षक असू का? वी विल बी डॉक्टर्स, आम्ही डॉक्टर्स असू. विल वी बी डॉक्टर्स, आम्ही डॉक्टर्स असू का? नंतर पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह सेंटेन्सेस. वी विल बी टीचर्स, आम्ही शिक्षक असू. वी विल नॉट बी टीचर्स, आम्ही शिक्षक असणार नाही. वी विल बी डॉक्टर्स, आम्ही डॉक्टर्स असू. वी विल नॉट बी डॉक्टर्स, आम्ही डॉक्टर असणार नाही. नेक्स्ट आहे दे. दे विल बी टीचर्स, ते टीचर्स असतील. विल दे बी टीचर्स, ते शिक्षक असणार असतील का? दे विल बी डॉक्टर्स, ते डॉक्टर असतील. विल दे बी डॉक्टर्स, ते डॉक्टर्स असतील का? दे विल बी टीचर्स, ते शिक्षक असतील. दे विल नॉट बी टीचर्स, ते शिक्षक असणार नाहीत. दे विल बी डॉक्टर्स, ते डॉक्टर्स असतील. दे विल नॉट बी डॉक्टर्स, ते डॉक्टर्स असणार नाहीत. सो हा एक फॉर्म्युला चार्ट मग तुम्हाला दिलेला आहे. पॉझिटिव्ह सेंटेन्स, क्वेश्चन सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स विल बीचा, जेणेकरून हा फॉर्मॅटनुसार तुम्हाला लगेचच सेंटेन्सेस लक्षात राहतील. चला एक छोटासा कन्व्हर्सेशन वाचूया. रिया म्हणते, विल यू बी अ डॉक्टर, तू डॉक्टर होशील का? अमन, नो आय विल नॉट बी अ डॉक्टर, मी डॉक्टर होणार नाही. आय विल बी अन इंजिनियर, मी इंजिनियर होईन. विल युअर सिस्टर बी अ टीचर, तुझी बहीण, सिस्टर, युअर सिस्टर, तुझी बहीण टीचर होईल का? येस शी विल बी अ टीचर, हो ती टीचर होईल. रिया, विल युअर ब्रदर बी अ पोलीस ऑफिसर, तुझा भाऊ पोलीस ऑफिसर होईल का? अमन म्हणतो, नो ही विल नॉट बी अ पोलीस ऑफिसर, ही विल बी अ पायलट. मग अमन म्हणतो, विल वी बी क्लासमेट नेक्स्ट इयर, आपण पुढच्या वर्षी क्लासमेटच असू का वर्गमित्र? रिया म्हणते, येस वी विल बी क्लासमेट्स, आपण एक क्लासमेट असू, वर्गमित्र असू. रिया म्हणते, विल दे बी ॲट स्कूल टुमॉरो, ते सगळे उद्या शाळेत येतील का? अमन म्हणतो, नो दे विल नॉट बी ॲट स्कूल, ते शाळेत नसणार. दे विल बी ॲट होम, ते घरी असतील.
मी तुम्हाला भरपूर कन्व्हर्सेशन दिलेले आहेत. आता हे कन्व्हर्सेशन तुम्ही स्वतःहून रीड करायचे आणि समजून घ्यायचे आहेत. हे आशा आणि नेहाचं कन्व्हर्सेशन आहे. राहुल आणि सोहमचं. कन्व्हर्सेशन 5 मीना आणि किरणचं. हे मी तुम्हाला एक्स्ट्रा सेंटेन्सेस दिले आहेत की जेणेकरून तुम्ही ते जास्तीत जास्त वाचू शकता आणि जास्तीत जास्त तुमचा शब्दसंग्रह वाढेल. कारण का ह्या सेंटेन्सेसमध्ये मी ऑक्युपेशन वेगवेगळे दिलेले आहेत. आर्किटेक्चर दिलं आहे, अकाउंटंट दिलं आहे, जर्नलिस्ट दिलं आहे. इथे क्वेश्चन फॉर्म आहे आणि निगेटिव्ह फॉर्म आहे. एका स्लाइडवरती मी क्वेश्चन, पॉझिटिव्ह क्वेश्चन आणि निगेटिव्ह सेंटेन्स दिलेला आहे. पुढे ही चे सेंटेन्सेस आहेत पॉझिटिव्ह, क्वेश्चन आणि निगेटिव्ह. त्यानंतर शीचे सेंटेन्सेस आहेत पॉझिटिव्ह, क्वेश्चन आणि निगेटिव्ह. जेवढे सेंटेन्सेस तुम्ही लिहाल तेवढी तुमची प्रॅक्टिस जास्त होईल, म्हणून नोट डाऊन करून ठेवा एका नोटबुकमध्ये. पुढे आहेत यूचे सेंटेन्सेस आहेत, क्वेश्चन्स आहेत आणि निगेटिव्ह सेंटेन्स आहेत. नंतर आहेत वी विलचे पॉझिटिव्ह सेंटेन्स, क्वेश्चन सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स. नंतर आहेत देचे पॉझिटिव्ह, क्वेश्चन आणि निगेटिव्ह सेंटेन्स. आजचा लेसन जर तुम्हाला आवडला असेल तर विंडो क्लोज केल्यानंतर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.